आता आलो आहे आम्ही साईबाबा मंदिरामध्ये. तिथे तर किती जबरदस्त बनवलं मंदिर बघायला, खूपच सुंदर झाले आता. सभा मंडप जाऊ ना तिकडे. सभा मंडप बघा किती सुंदर गेला आणि किती मोठा होता. जबरदस्त केले त्यांनी. साईबाबांची मूर्ती पण अप्रतिम आहे. सेम प्रीती शिर्डी सारखं केलं. शिर्डीला आल्यासारखंच तुम्हाला इथं दर्शन आलं. आळंदीपासून एकदम जवळ आहे. चला आता पुढचे मंदिर बघूया. साईबाबांचं तर आता तुम्ही बघितलं. हे साईबाबांचंच मंदिर आहे, पण इथनं त्यांनी पुढे भरपूर हे बनवलं आहे. बाहेरचं तुम्ही बघू शकता. ब्लॉक करते आपण. ब्लॉक अष्टविनायक झालं दर्शन अष्टविनायकचं. इथे अष्टविनायकांचं दर्शन घडेल तुम्हाला. गणपतीची मूर्ती आहे. गणपती बाप्पा. अष्टविनायकाचं दर्शन. मोरगाव गणपती. अष्टविनायकाचं दर्शन आता तुम्हाला घडवतो आम्ही. हा आहे मयुरेश्वर मोरगाव गणपती अष्टविनायकनाथमधला. हा आहे सिद्धिविनायक सिद्धिविनायक गणपती. हा आहे बंदाळेश्वर पाली. हा वरद विनायक महड. किती झाले? 4 झाले. हा 5वा गणपती चिंतामणी. श्री चिंतामणी गणपती थेऊर. सगळ्यांची चिंता दूर करणारा. आहे गिरिजात्मक लेण्याद्री. आहे विघ्नेश्वर ओझर. आणि हा अष्टविनायकमधला 8वा गणपती महागणपती रांजणगाव.
आहे रांजणगाव. तर तुम्हाला अशा प्रकारे अष्टविनायकाचे दर्शन साईबाबा मंदिर आल्यानंतर घडेल. पूर्ण अष्टविनायकचं दर्शन इथे घडतं तुम्हाला. इथे एकच मूर्ती होती, आता अष्टविनायकचं बनवलं आहे आणि एकदम सुंदर. ज्यांना अष्टविनायकला जाता येत नाही त्यांनी इथे येऊन दर्शन करावं. साईबाबा मंदिर आळंदीपासून खूप जवळ आहे. विश्रांतवाडीवरून तुम्हाला स्ट्रेट रोड आहे आळंदी. तिथं लेडीजसाठी इकडे जातो, जेंट्स. नहीं देता हूँ. ये लेडीज का है. यहाँ पे एक झूला है. चलो आपको जेंट्स के यहाँ ले जाते हैं. ये खूप सुंदर मंदिर आहे. परिसर बघा तुम्ही किती सुंदर आहे. आई थी क्या तू पहले इधर? आई हो. कौन लाया था तेरे को? मैं ही लाता हूँ क्या? सबसे बड़ा ये आपने जो पहले देखा साईं बाबा का ये बड़ा सा है. चलो आपके यहाँ ले जाते हैं. साईं बाबा के देखो तो ये बड़ा सा है. राम मंदिर है. सिया राम जय राम जय जय राम सिया राम जय. तिथे आल्यानंतर तुम्हाला श्रीरामांचं दर्शन घडेल. सिया राम जय जय राम सिया राम जय सिया. राधा कृष्ण हे आहे. राधा कृष्ण श्रीराम विठ्ठल रुक्माई ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांचं दर्शन घडेल. इथे श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाता हनुमान. अशा प्रकारे खूपच सुंदर मंदिर आहे. बंद किया आहे मंदिर बघा. पुरातन काळचं एकदम सुंदर मंदिर बघा. अशा प्रकारे आता आम्ही तुम्हाला साईबाबा मंदिर दाखवलं. हे आळंदीपासून खूपच जवळ आहे, अलीकडे आळंदीच्या. तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंटमध्ये सांगा. आणि साईबाबा मंदिराच्या दर्शनासाठी तुम्ही एकदा अवश्य भेट द्या. जय श्रीराम. इथे जेवणाची पण सोय आहे. भोजन वितरण पण आहे. हा राधाकृष्ण. अरे दत्त मंदिर आहे.
इथं भोजन कक्ष आहे, भोजन वितरण. खूपच माफक दरामध्ये इथं जेवण मिळेल तुम्हाला. श्री दत्त मंदिर, दत्त महाराजांचं इथे आपलं दर्शन. तर आज आम्ही पहिले गेलो सौरंगा मंदिर येथे, नंतर येताना आळंदी येथे गेलो, तिथनं मग गजानन महाराजांचं दर्शन केलं आणि शेवटी आता साईबाबा मंदिरामध्ये आलेलं आहे. साईबाबांचं दर्शन झाले. आणि खूपच सुंदर असं मंदिर आहे. ज्यांना शिर्डीला जायला जमत नाही त्यांनी येथे यावं. ज्यांना गजानन महाराज येथे अक्कलकोटला जायला जमत नाही त्यांनी आळंदी येथे गजानन महाराजाचं मंदिर झाले तेथे यावं. ते बघू शकता परिसर. तुम्ही इथे आल्यानंतर सगळ्या देवांचं तुम्हाला दर्शन होईल. खूपच सुंदर आहे. आजी चली भी गई, आजी गेली भी पुढे. आजी मागे जा आपला पण बोट घेऊन ये. हिंदू हा आहे नंदी. मोठी नंदीची मूर्ती ठेवलेली आहे. चला, अशा प्रकारे आमचं दर्शन झालंय. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला सांगा. तू बोल. आपको कैसा ब्लॉग लगा बताना. इस वीडियो को लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो, बेल आइकन को क्लिक करना बिल्कुल मत भूलना. हमें कमेंट्स करा करो. कोई हो. कमेंट बहुत कम आते हैं.